नमस्कार नमस्कार नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा को फॉरवर्ड बाय वेस्लिन स्पेशल पार्टनर्स नेरोलॅक हेल्दी होम पेंट्स आणि क्लिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमात मी संजय मोने तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. काय तुम्ही प्रेक्षकांनी कलाकारांना त्यांच्या कामाची पावती देणं हे तुमच्यासाठी नवीन नाही आणि कलाकारांसाठी नवीन नाही. पण परवा काय झालं, हा कार्यक्रम बघून मला एक जण म्हणाले, अहो तुम्ही लोकांच्या आयुष्यातले खडे मोठे हसत हसत काढता बाहेर, तुमच्या घरच्यांनी तुमच्याविषयी असे खडे लावले असतील ना, त्याबद्दल बोला की, हिंमत असेल तर मोकळेपणाने. निरुत्तर झालो मी आणि गपचूप सटकलो. अहो हे तर काहीच नाही. मध्ये एक गुंडाचं काम करणारा एक कलाकार होता, त्याला समोर बघून एका वृद्धाने भावनिक होऊन त्याला चपलेने चोप द्यायचा प्रयत्न केला. तसंच एक प्रश्न हमखास कलाकारांना विचारला जातो, तो म्हणजे काय हो तुम्ही खऱ्या आयुष्यात पण असेच आहात का? आजच्या आपल्या पाहुण्याला जर हा प्रश्न विचारला की तुम्ही खऱ्या आयुष्यात अशाच आहात का, तर त्याचं उत्तर हो असंच मिळेल. कारण ही तिच्या भूमिकेतल्या राधिकेसारखीच सोशिक, प्रसंगी कणखर, स्वाभिमानी. बरं, आम्ही तिच्या जन्मतारखेचा अभ्यास केला, त्याच्यावर आमच्या लक्षात आलं की या तारखेच्या व्यक्तीला हे वर्णन अगदी योग्य आहे. आता राधिकाच्या बाबतीतल्या इतर गोष्टी म्हणजे तिच्याही आयुष्यात कोणी शनाय आहे का, याची उत्तरे नेमकी काय आहेत ते आपण तिलाच विचारूया. ती अनेक नावांनी ओळखली जाते, तिला खूप टोपण नावं आहेत, पण तिचं जे सर्वमान्य नाव आहे त्या नावाने आपण तिला हाक मारूया आणि तिचं स्वागत करूया. अनिता दाते. अनिता दाते बिनधास्त एकदम वागते, जे काही वाटते ते तोंडावरती बोलते. नाव कुणी ठेव मला, म्हणो कुणी उद्धट मला, ठराविक मित्रांचा पडतो माझ्या फरक मला. पण बाबाईची माझ्या मी आहे लाडकी, फोन करून त्यांची मी घेते खूप काळजी. काय मी करू आणि काय मी नको, माझा निर्णय मीच घेते मग तो काहीही असो. माझा निर्णय मीच घेते मग तो काहीही असो, मग तो काहीही असो, मग तो काहीही असो, मग तो काहीही असो. तर गाण्याचे शेवटले शब्द होते काहीही असो. मी प्रश्न विचारेन पण काहीही असो तुला उत्तर द्यावी लागतील, बरोबर? अर्थात. हा, शक्यतो अशा जेव्हा कार्यक्रमामध्ये आपण जातो तेव्हा आपल्याला पहिलं विचारलं जातं की तुमच्या अभिनयाचा प्रवास कसा सुरू झाला. मी नाशिकमध्ये राहत होते, नृत्य शिकले आणि नंतर असं वाटलं की आपण नाटकाचं शिक्षण घेतलं पाहिजे. मग त्यानंतर मी ललित कला केंद्र पुणे विद्यापीठात गेले. पण तुझ्या घरी आधी नाटकाची काही परंपरा वगैरे होती? हो. माझा काका उपेंद्र दाते व्यावसायिक रंगभूमीवरती त्यावेळेला भरपूर नाटकांमध्ये काम करायचा. अच्छा, उपेंद्र दाते काका का तुझे? हो, मी त्यांच्यावर काम केलंय खूप चांगल्या नाटक. तर काका काम करायचा आणि मी लहानपणापासून काकाची नाटकं बघत आली आहे. माझे आई बाबा सुद्धा मला नाशिकमध्ये होणारी सगळी नाटकं दाखवायचे. तर त्यामुळे तिथे नाटक बघितलेलं होतं, पण ते शिकावं असं मनापासून वाटलं म्हणून मी पुण्यात गेले ललित कला केंद्रात आणि तिथनं पुन्हा मी अर्थात व्यावसायिक रंगभूमीवरती काम करायला म्हणून इथे मुंबईमध्ये आले. या सगळ्या प्रवासामध्ये ह्याच्यात सुरुवातीला एक आपल्याला काही ना काहीतरी धडा मिळतोच, काही चांगला मिळतो, काही वाईट मिळतो. त्याच्यात एखादा कानाला खडा लावायला मिळाला की नाही तुला? चेतन दातार नी बसवलेलं वाडा नाट्यत्रयी आम्ही केलं आणि चेतनमुळे मी इथे मुंबईमध्ये आले, कारण त्यांनी मला आविष्कारचं पहिलं नाटक मिळवून दिलं. मुंबईची ओळख नव्हती सुरुवातीला. एकतर मी इथे आले तेव्हा काही आईबाबांची परवानगी आहे नाही आहे याचा काही विचारच केलेला नव्हता. मी नाटक करायला जाते झालं इतकंच. त्यामुळे फार पैसे नव्हते माझ्याकडे. एक 500 रुपये त्यावेळेला होते आणि वेस्टर्न रेल्वेचा आणि सेंट्रल रेल्वेचा पास होता माझ्याकडे. बांद्र्यापर्यंत मी पोहोचले फास्ट ट्रेननी. आता माहीमला जायचं होतं, तर फास्ट ट्रेन काय उपयोगाची, तर मी उतरले आणि 10 मिनिटं उशीर झालेला होता त्यावेळेला जेव्हा मी बांद्र्यात पोहोचले होते. आणि मी एका प्लॅटफॉर्मवरनं उडी मारून 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती गेले आणि मला पकडलं आणि
माझं आणि रेल्वेचं मला बऱ्याचदा अजूनही मी रेल्वेने इतक्या वेळा प्रवास केलेला आहे आणि अशा पद्धतीने केलेला आहे की मला TC पकडणारच अशाच पद्धतीने. तर मला बऱ्याचदा स्वप्न ही TCची पडायची आणि त्यामुळे मला पकडलंय म्हटल्यानंतरच मी प्रचंड घाबरले. 250 रुपये माझ्याकडे होते आणि ते शेवटचे पैसे त्या महिन्याचे सुरुवातीलाच हा प्रकार घडला आणि मला पूर्ण 250 रुपये काढून द्यायला लागले. तर पैसे नसणं ही माझ्यासाठी अत्यंत भयंकर गोष्ट आहे. आणि मी पुण्यात असताना एक गोष्ट करायचे नेहमी की घरून पैसे आले की 120 रुपये नेहमी बाजूला काढून ठेवायचे. 120च का? कारण त्यावेळेला बसचं तिकीट 120 रुपये होतं नाशिकला जाणार आहे आणि आपण काहीही करून आपण आपल्या घरी पोचलं पाहिजे की आपण सिक्युअर आहोत. आपण तो एक शेवटचा एक धागा आपला. बस की आपल्याकडे काही नसलं आपलं की 120 रुपये घ्यायचे आणि घरी जायचं. तर ते बाजूला नेहमी काढलेले असायचे 120 रुपये. आणि आता माझ्याकडे तेही पैसे नाही म्हणून मला इतकं अस्वस्थ झालं आणि मला रडायला यायला लागलं. तो पहिला कानाला खडा होता मुंबईत आल्यानंतरचा की असं प्लॅटफॉर्मवरनं उड्या मारायच्या नाहीत आणि कुठे आणि विदाऊट तिकीट फिरायचं नाही. पण आता तुला काळजी नाही. तू आज मला टीसींची स्वप्न पडतात असं म्हटल्यानंतर माझ्या मते अख्ख्या भारतात इथून पुढे तुला कुणीही अडवणार नाही. टीसीने आवडेल का तू म्हणजे काय आपण कोणाच्या तरी स्वप्नात आहोत म्हणून. या तुझ्या ललित कला केंद्राच्या शिक्षणक्रमामध्ये तुला त्याच्यामध्ये एक मागे राहून गप्प राहणारी मुलगी म्हणून ओळखले जायचे का पुढे जाऊन कोणाला काही बोलणारी मुलगी म्हणून ओळखले जायचे का काय? म्हणजे तुला घाबरून असायचे, मान द्यायचे, आदर असायचे, भीती असायचे, काय नेमकी काय भावना असायची मित्रांमध्ये? मला तर मी शांतच वाटायचे पण लोकांना मी कधीच शांत नाही वाटले आणि सातत्याने अभ्यास करायचे. म्हणजे असं काही व्हायचं नाही की मी काही करतच नाहीये, मी कशात पार्टिसिपेट होत नाहीये, असं कधीही नसायचं. मी सगळ्यात सहभागी व्हायचे आणि अजिबात चेष्टा नव्हते आणि आगाव पण नव्हते. पण लोकांचं असं इम्प्रेशन होतं की मी आगाव आहे. म्हणजे लोकांचं होतं, मला नाही वाटायचं कधीच. बरोबर. बघूया, मित्रांचं म्हणणं जरा वेगळं आहे. आपण काही लोकांना विचारून बघूया नेमकं काय आहे. ठीक आहे. हे अनेक ती असं म्हणते की ती हसतमुख आहे, मनमोकळी आहे स्वभावाने. लोकांना ती शिष्ट वाटते पण मित्रांना अजिबात वाटत नाही. आता काय सुहास, आपण शिष्ट नाहीये पण ती शांत आहे हे जर असं अवघड आहे. असं नाहीये तिच्या अजिबात. पण समोरच्याला शांत करते ती शांत नाहीये. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे काय माहिती तुम्हाला पण असं शांत केलंय तिने? बऱ्याचदा खूप वेळेस सल्ले आम्ही टीचरच म्हणतो तिला. ही तर म्हणजे तिचं ब्रीदवाक्यच आहे एक की अपमान करून घ्यायचाय, शिव्या खायच्या, चला अनिताकडे जाऊया. खरंच तुमची एवढी जवळची मैत्री आहे का? हो खरंच. पण म्हणजे तुम्ही तिला हाक मारल्यानंतर ती येईल? अर्ध्या रात्री नक्कीच. अरे वा. म्हणजे कधी कधी ती असं करते की तिला फोन केला की हा आणते वेळ आहे का तू, सॉरी मी तिला आणते बोलते आणते वेळ आहे का तुला, येतेस का तू, अगं जरा मी घर आवरतीये. आणि मग तीच पटवून देते की तूच कसं घरी येणं गरजेचं आहे. आणि तिच्या घरी गेल्यावर घर काहीही आवरलेलं नसतं, ते तसंच असतं जसं ते आदल्या दिवशी असेल, आठवड्यापूर्वी असेल. पण ती जेव्हा केव्हा फोन कर, आणते काय करतेस, काही नाही घर आवरतीये जरा. तिचा ओव्हर कॉन्फिडन्स किती ते सांगतो. म्हणजे हा कानाला खडा आहे त्यावेळेसपासून. अत्यंत आत्मविश्वास का अति आत्मविश्वास? अति असं म्हणजे अति कॉन्फिडन्स. वाशीला व्यावसायिक नाटकाचा प्रयोग होता 4 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता प्रायोगिक नाटकाचा गोरेगावला प्रयोग होता. ट्रेन नाही किंवा विमानं जर म्हणलं तर शक्य नाहीये. आणि ती जबाबदारी माझ्याकडे होती की हिला बाईकवरनं वाशीवरनं तिथं पोहोचवायचं. म्हणजे ठीक आहे. पवईला आल्यानंतर मॅडम म्हणाले की काळ्या आपण ना आरे मार्गातून जाऊ. म्हटलं अनिता मला आरे माहीत नाही रस्ता काहीच तिथला, आपण सरळ रस्त्यानं जाऊया. अरे नाही मला माहिती आहे ना.
तू नको का, मी इथूनच येते जाते. म्हणजे नाही अनिता, तुलाही माहीत नाही आहे, तू पण आत्ता झालीस मुंबईत, आपण आत्ताच मुंबईत आलेलो आहे, आपल्याला माहीत नाही. अरे काळ्या, मी तुला सांगते, तू चल माझ्यासोबत, मी आहे ना, तू काय, चल चल चल, असं म्हणजे प्रेमानं सगळं व्यवस्थित निघालो. आरेत घुसलो. एक रस्ता डावीकडे वळत होता. काळ्या डावीकडे चल. नक्की? हो. आम्ही डावीकडे गेल्यानंतर जर असं मला चुकल्यासारखं वाटलं. म्हटलं आणि तर हे गोरेगावकडे जाणार रस्ता नाही, हे वेगळीकडे जाणार रस्ता आहे. ती म्हणली विचारूया का काळ्या आपण? मी म्हणलं थांब, मी एक जणाला विचार, तरी गडबड आहे. हां, तिलाहीच कळलं की आपण काहीतरी माती खाल्लेली आहे, आपण बोल विचारूया. हो काळ्या आपण विचारूया. मग विचारला मी, म्हणलं गोरेगाव? नाही सर, हे साकीनाका जात आहे. तेव्हापासून मी कानाला खडा लावला. ही जर म्हणली ह्या रस्त्याने जाऊया, तर मी नाही, या रस्त्याने जायचं. मग हे स्वतःचं ऐकावे जाण्याचे करावी म्हणायचं. पण ही तिची सवय जी आहे अशी लोकांना लटकवत ठेवायची, ही तेव्हापासून आहे, म्हणजे ललित कलापासून आहे का ती हळूहळू तिने मग आत्मसात केली? माणसाला एखादी कला जशी अवगत होते तशी. ती मला शॉपिंगला घेऊन जाते तिच्याच शॉपिंगसाठी, की स्नेहा आता मला शॉपिंग करायची तर जाऊया वगैरे वगैरे. खूप उत्साह असतो की मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय, हे घ्यायचंय, ते घ्यायचंय वगैरे करून घेऊन जाते. ती 5व्या मिनिटाला कंटाळते मॉलमध्ये शिरल्या आणि मग मी तिला की नाही आणते, तुला हे घ्यायचंय, तुला ते घ्यायचंय, तर चल 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 आता या, इथे बघूया, तिथे बघूया. असं मी अख्ख्या दिवसभर अख्खा मॉल हिंडतो आणि तिचा एक ब्रँड आवडीचा आहे. ती शेवट त्याच ब्रँडमध्ये जाते आणि ते तिथूनच कपडे घेते. पण पुढच्या वेळी जर मी सांगितलं आता आपण त्याच ब्रँडमध्ये पहिले जाऊया, कशाला मॉल हिंडायचा, शेवटी तू तिथनंच कपडे घेणार आहे. पण नाही, ती अख्खा दिवसभर की मला फक्त तिथे की तू उत्साह वाढव माझा, म्हणून ती अख्खा मॉल फिरणारच आणि शेवटी त्याच ब्रँडचे कपडे घेणार, हे तिचं ठरलंय. त्यामुळे मी आता कानाला खडा लावायचा प्रयत्न यावर्षी तरी करणार आहे की नाही बाबा, हिच्याबरोबर शॉपिंगला नाही जायचं. खाण्याच्या बाबतीत आहे की समजा कुठं आपण हॉटेलला जेवायला गेलो की आपण आज हे खाऊया, ती पटवून देते की हे कसं वाईट आहे, हे कसं चांगलं आहे. म्हणजे तिला जे खायचं असेल ते, समजा नाश्ता आपण आज आपण इडली सांबर खाऊया, नाही इडली नको खाऊ, ते भात असतो आणि मग हे सगळं ती व्यवस्थित पटवून देते. आणि तिला जे पाहिजे असेल, समजा पावभाजी खायची असेल तर ही पावभाजी कशी चांगली आणि काय होऊ शकतं, आपल्याला किती तास भूक नाही लागणार पुढे, आपल्याला प्रवास करायचा, हे सगळं पटवून दिल्यानंतर आपण खातोय. नंतर आपण विचार करतो की यार पण मला हे खायचं होतं आणि मी हिचं काय ऐकलं. म्हणजे त्या क्षणाला पावभाजी जगातलं सर्वोत्कृष्ट खाद्य आहे हे ती पटवून देते. पण त्याच्या मागचं खरं कारण हे असतं की तिला अख्खी डिश जाणार नसते, म्हणून ती आपल्याला पटवून देते की याच्यातला अर्ध तू खा, अर्ध मी खाते, हे कारण त्याच्या मागे असतं. म्हणजे हे जे सगळं तू सगळं जमून आणतेस, त्यामुळे तुझे काही मित्र अक्षरशः होरपळले आणि त्यांच्या वेदना आता बोलण्याच्या पलीकडे गेलेत. त्यातला एक माणूस कशा बशा त्या वेदना सहन करून इकडे येतोय. बाहेरून तरी काही होरपळ असं वगैरे काही दिसत नाही, आतून काय झालंय नेमकं? मी असं ठरवलं होतं की मी लग्न करणार नाही. त्याच्या मागचं कारण असं होतं की मला काम करायचंय, नाटक करायचंय, असं हे माझं जरा स्वप्नवत काही गोष्टी होत्या माझ्या. मग माझ्या परस्पर अनितानं माझं एक मेट्रोमॅन्युअल साईटवर माझं नाव टाकलं, माझा प्रोफाईल तयार केला. स्नेहा पण आहे, स्नेहा त्या दोघीजणी म्हणून प्रोफाईल करायचं. याला कुठले आता मॅनेज होते मुलगी, कोण करेल याच्याबरोबर लग्न, असंही त्यांच्या डोक्यात काहीतरी यायचं. आणि मग असे तर रोज मला काही ना काय सांगायचं. मी सांगायचो की ही बरी नाही, तर का बरी नाही आहे, तर मी म्हणायचो की नाही मला चांगली नाही वाटत. ती म्हणायची तू कुठला राजा, काय राजा आहेस का, कोण आहेस, तुला का नाही चांगली वाटत. तर मग असं करून मग मी नंतर टाळायला लागलो तिच्याकडे जायचं की नाही, तू लग्नाचा विषय करणार असेल तर मी येणार नाही बाबा या टाईपमध्ये. मग एक मुलगी बघितली आमच्या तिकडली आणि चांगली मुलगी होती आणि मी मला म्हणले की असं आहे, तर ती म्हणाली की कर, चांगली मुलगी आहे. आणि मग मी लग्न केलं. मी एकदा त्याला सांगितलंही होतं, आता थोडक्यासाठी कशाला लग्न करतो. बरं झालं ना. पण नाही ऑब्व्हियसली चांगलं झालं. सगळ्यात लग्न केल्यानंतर सगळ्यांचंच चांगलं होतं ना, तर माझंही चांगलंच झालं म्हणायचं. आता काय नाही, वाक्यात काही जोर दिसत नाही. बरं, हिच्यामुळे कानाला खडा लावलाय का कधी? भरपूर वेळेस. आता मी लग्न केल्यानंतर माझी बायको जयश्री आली, तर मग हिनं सुहास तू जरा ती सांगते जयश्रीचा. एकतर याचं लग्न करून मागे होती. 15 वर्षाची आमची ओळख आहे. आम्ही म्हणजे जवळपास 8-10 वर्ष आम्ही एका रूममध्ये राहिलेलो आहोत. आम्हाला माहिती आहे सगळं स्वभाव. तर ही म्हणली की ह्यांचं चालूच होतं दोघींचं पोरगी बघणं वगैरे असं तसं. तर हिला म्हटलं काहीही झालं
पहिल्या भेटी त्याची बायको तुला बोलली ना तर जे म्हणशील ते मी देईन. ती म्हणे तू नको एवढे बोलली म्हणजे ती तुझ्याशी व्यवस्थित बोलली वगैरे असं तसं. म्हणजे ती तुझं आणि तिचं पटणारच नाही आणि तुझी आणि उमेशची मैत्री त्यामुळे तुटणार आहे. का पण म्हणजे असं मी उगाच तिला म्हटलं तेव्हा ती मुलगी पण नव्हती, म्हणजे याची बायको तेव्हा काही तिचं नामोनिशाण नव्हतं, तेव्हाच हा हे बोलला होता. गावाकडची बायको असेल म्हटलं त्याची, त्यामुळे ती तुझा स्वभाव आणि हे असं म्हटलं जुळणार नाही. म्हणजे चल मी तुझं चॅलेंज स्वीकारलं. म्हटलं बघ. हा आला मुंबईमध्ये बायकोला घेऊन, जयश्रीला घेऊन आला. पहिल्या दिवशी मीच घ्यायला गेलो होतो, भेटलो, हिला सांगितलं म्हटलं ते दोघं जण आले आहेत. ठीक आहे. एक 2-3 दिवसानंतर तिच्या घरी गेली तर एक चकार शब्द नाही बोलली याच्याशी. तिला चहा करून नाही दिला. ती जाऊन आतमध्ये बसली की बाहेर 2 जण बोलत बसले. थोड्या वेळाने ती बाहेर आली, मला फोन केला, तू दिसायला काळा आहेसच पण तुझी जीभ पण काळी आहे. माझे सगळे मित्र हे गावातले आहेत. तसंच आमचा एक मित्र आहे शशिकांत नावाचा. तर पहिल्यांदा त्याची बायको मला भेटली तर मी त्याला म्हटलं की शशा तू सांगितलं का आपल्याबद्दल तिला. एवढंच म्हटलं मी. तर त्यानंतर शशिकांत म्हणजे तो की हे काय बोलली आहेस तू आत्ता आणि यामुळे काय काय होऊ शकतं याची सगळ्या गोष्टी मला त्याच्या चेहऱ्यावरती दिसल्या आणि आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही तिथनं निघून गेलो. पण सुदैवाने यातनं जयश्री वाचली, कारण ती आलीच नाही समोर. नाही. त्यामुळे यावेळेला माझा संताप झाला की अरे काही चान्सच नाही. आत्ताही म्हणाले की हे माझे जवळचे आहेत, ही माझी माणसं आहेत. माझ्या माणसांची जर ही अवस्था आहे तर जे जवळचे नाही त्यांची काय अवस्था होत असेल. त्यांच्याकडे बघून तुम्ही निश्वास टाकला पाहिजे सुखाचा, नाही का. नक्कीच. पण मी एकदा तिला दहशतीत पाहिलंय, म्हणजे ती कोणाला तरी घाबरलीये आणि तिच्याकडनं त्या घाबरण्याच्या ह्याच्यात काहीतरी झालंय हे मी पाहिलंय. तिनं गाडी नुकती चालवायला शिकली होती आणि तिनं लायसन्स काढलं तर ती आधी अनिता दाते असं नाव लावायची आणि लायसन्सवर तिनं अनिता दाते केळकर असं नाव लिहिलं होतं. आणि मी तेव्हा कांदिवलीला राहायचे, तर ती गोरेगाववरनं गाडी चालवत घरी आली तर येत होती आणि तिनं मनात पहिल्यांदा गाडी काढलेली, मनात हे तिचं चाललं होतं की माझं नाव अनिता दाते केळकर आहे, माझं नाव अनिता दाते केळकर आहे, मला कुणी पकडलं तर मला अनिता दाते केळकर हे सांगायचंय. आणि नेमकं काहीतरी ती चुकली आणि गाडी थांबली. पोलिसांनी थांबवली आणि त्यांनी काच खाली करायला लावली आणि तिनं काच खाली गेल्यावर विचारलं की मॅडम कुठे. अनिता दाते केळकर असं तिनं त्याच्यावर सांगितलं. त्यामुळे मी तिला घाबरलेलं अगदी जवळून पाहिलेलं आहे. मला पोलिसांची, TCची खूप भीती वाटते. वॉचमनची सुद्धा कधी कधी वाटते आणि खरंच ते माझ्या स्वप्नात येतात. समजा 1-2 लाख रुपये मिळाले तुला तर तुम्ही काय कराल. पाकिटात ठेवाल, खिशात ठेवाल, काहीतरी कराल. नाही. हिच्या बाबतीत फार भयानक किस्सा. हिनं मला येऊन सांगितलं होता घरी की तिनं घर घेतलं होतं नाशिकला आणि तिला पैसे घेऊन जायचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी भरायचे होते पैसे काहीतरी बँकेमध्ये वगैरे. तर आम्हाला कोणालाच काही फोन नाही केला तिने, काहीच. म्हणजे त्यावेळेस तर असं होतं की आम्ही कदाचित बरोबर जाऊ पण शकलो असतो. या मॅडम फॉर द सेफ्टी रिझन काही लाखांची रक्कम होती. बरं, प्रवास नाशिकचा होता, गोरेगावहून नाशिक. तिथून काही डायरेक्ट बस किंवा काही कुठलंच साधन नाही आहे. त्या मॅडमने पैसे काही लाख इथे बांधले असे पोटाला आणि तिथून दादरहून टॅक्सी कसाराहून नाशिक, हे रात्रीच्या वेळेस केलेलं आहे. आल्यानंतर ती म्हणली की काळे मी असं म्हणजे तिला फार भारी वाटलं ते की आपण काहीतरी ॲडव्हेंचरस छान म्हणजे मी भारी आहे असं तसं. मी इतक्या शिवाय घातल्या की आम्ही होतो ना किंवा एवढं अर्जन्सी असेल तर सकाळी 6ला जरी निघाले असते तर 10 पण बँक उघडते. तू जाऊ शकत होतीस, तू का असं केलंस, तुला काही अक्कल नाही का. अशा पद्धतीने तिला माहीत नाही काय वाटलं मला. इतका भयानक राग आला की जे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तिचा राग कधी आला नाही तेवढा राग त्यावेळेस तिचा आला की तू असं का केलंस. तिनं त्या गोष्टी अजूनही टाळाव्यात असं मला वाटतं. आता ती उशीर झाल्यानंतर फोन करते, मला उशीर झाला आहे, तुम्ही या वगैरे असं. पण तरीही जरासं ते आहेच तिच्यामध्ये की मला कोण काय करणार आहे. पण तसं तिनं करू नये अशी तिला विनंती आहे किंवा आम्हीच ती त्या बाबतीत कानावर काढलो तू असं करू नको. मला एक असं वाटतं की पैशाचं नियोजन केलं जावं प्रत्येकाकडनं. हे सगळं म्हणणं आपण कलाकार आहोत, पैसे येतात जातात, माणसं जमवावी वगैरे असं सगळं बोलणं वगैरे सगळं ठीक आहे. प्रत्यक्षात वेळ पडेल तेव्हा कोणी कोणाचं नसेल तेव्हा मग
आपण इतरांना दोष देत बसण्यापेक्षा आपण आपली प्रोव्हिजन केली पाहिजे. आपल्याकडे पैसे असले पाहिजेत असं मला मनापासून वाटतं. आणि माझ्या मित्रांवरती काय कुणावरतीच ही वेळ येऊ नये. आणि अनेक गोष्टी आहेत त्या आपण समजून घ्याव्या, शिकाव्या. आपण जसं मोबाईल शिकतो तशा या गोष्टी पण आहेत शिकण्यासारख्या, त्या शिकाव्यात, नियोजन करावं असं मला वाटतं. आणि ते वेळोवेळी मी सांगत असते. आणि आपण नाटक करणारी माणसं आहोत. ऑलरेडी हे क्षेत्र इतकं बदनाम आहे, तर एखाद्या माझ्याकडे उद्याला पैसे नसतील तर पुढच्या एखाद्या आईवडील हा विचार करणार नाही, अरे नको त्या अनिता दातेचं काय झालं ते बघितलंच ना, पैसे नाही आहेत तिच्याकडे, तर त्यापेक्षा तू काहीतरी नोकरी कर बाबा, या क्षेत्रात जाऊ नको, हे काही सिक्युअर नाही असं उद्याला म्हणतील. तर आपली ही जबाबदारी आहे कलाकार म्हणून सुद्धा की आपण आपलं आयुष्य सिक्युअर केलं पाहिजे. आपण असं भणंगासारखं नाही जगलं पाहिजे असं मला वाटतं. झोळी घेऊन नाटक नाही करायचं. आपल्याकडे उत्तम पैसे असले पाहिजेत आणि आपण आपल्या डिझाईनवरती खर्च करू शकलो पाहिजे, भरपूर प्रयोग करू शकलो पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आपल्याकडे नाटक करायला, आपल्याला हवी ती कला जोपासायला पैसे असलेच पाहिजे आणि त्याचं नियोजन झालंच पाहिजे असं मला वाटतं. किती वर्ष झाली लग्नाला तुझ्या? माझ्या लग्नाला आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. एक तप. या तपाचा प्रवास. लग्न झाल्यानंतर आम्ही खूप कमी भांडणं केली. त्याच्या आधी खूप भांडलो आणि मग लग्न झाल्यानंतर सगळं शांत झालं आणि आम्ही एकत्र असतोही नसतोही. बऱ्याचदा मला एकटं राहायला आवडतं, त्यालाही एकटं राहायला आवडतं. आणि आम्ही म्हणजे काही काही गोष्टी तुम्ही ठरवून घेतल्या त्या बाबतीत. करेक्ट आहे. आणि तो त्याचं काम करत असतो, मी माझं काम करत असते. आणि आम्ही एकमेकांच्या आड येत नाही आणि त्यामुळे एक गोडवा टिकून आहे. आणि त्याच्याकडनं अनेक गोष्टी मी शिकते, त्याच्याकडनं अनेक गोष्टी मी म्हणजे त्याच्याकडे बघून मी करायला लागले आहे. हा अपमान करणं ही गोष्ट ही माझी आहे ती त्याची नाही. पण त्याचा माझा स्वभाव साधारणतः जवळपास आहे. बरं, अजून काही गोष्टी तू करू नयेस असं चिन्मयला वाटतं. बघूया बरं त्याला काय म्हणायचं. मला एक गोष्ट नक्की आठवते आणि सांगाविषयी वाटते, ती म्हणजे आम्ही दोघं एकत्र प्रवास करणं ही एक फार कठीण आणि त्रासदायक गोष्ट आहे. एकदा नाशिकला जात असताना आम्ही स्टेशनवर, दादर स्टेशनवर नाशिकला जात होतो, तेव्हा कंटिन्युअसली भांडलो. ट्रेनमध्येही भांडत होतो, वाद घालत होतो. आणि जेव्हा नाशिक रोड आलं स्टेशन आणि आम्ही उतरत होतो तेव्हा आमच्या मागे एक माणूस होता. तो म्हणला की जाऊ द्या हो, असतो असाही एखाद दिवस. मला आणि आम्ही खो असत सुटलं भांडण वगैरे विसरून, कारण आमच्या आडी तो एक दिवस नसतो. आमच्या आडी नेहमीच कुठलाही प्रवास असला की असेच वाद होतात. त्यामुळे मला वाटतं मी आणि अनितानी सुद्धा कानाला खडा लावला आहे की शक्यतो आपण एकत्र प्रवास नाही करायचा. ते वाद, भांडणं आणि त्याच्या पलीकडे जाऊन प्रेम आहे, त्यामुळे वाद होत राहावेत आणि वाद छान आहेत. आणि वादांमध्ये त्याच्याशी वाद केल्याने मला आता वाद घालता यायला लागलेत. आधी अजून तुम्हाला काही सांगायचंय? मला असं सांगायचं होतं सर की आत्ता असं असतं की खूप लोक असं म्हणतात की आपल्याला मुलगा पाहिजे. पण ही एक अशी मुलगी आहे जी तिच्या आईवडिलांसाठी किंवा त्यात तिच्या आईवडिलांना 2 मुलीच आहेत आणि ही एक अशी मुलगी आहे की जी तिच्या आईवडिलांसाठी खरंच मुलापेक्षा खूप जास्त करते, खूप काळजी घेते. सगळं त्यांचं लाईफ त्यांनी सेट केलेलं आहे. म्हणजे खरं तर जी मराठीच्या प्रेक्षकांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला मी सांगेल की खूप आमच्या गावी किंवा खेडेपाड्यामध्ये चालतं किंवा शहरामध्ये सुद्धा की वंशाला दिवा हवा. तर मी तर म्हणेल की नको येतो, कारण मी गेली 15 वर्ष हिला मी बघतोय आणि मला खूप प्राऊड फील होतं हिच्याविषयी की 15 वर्षापासून ही आईवडिलांची किती काळजी घेते. ज्यावेळेस काम नसताना तिने नाशिकमध्ये त्यांच्यासाठी घर घेतलं, मग त्या गोष्टी सगळ्या आमच्याशी शेअर करायची. घर घेते वगैरे, ती जे पैसे घेऊन चालली होती त्या घरासाठीच चालली होती. हे सगळं असताना की मला नाही वाटत की मुलाची गरज असावी. 2 बहिणी आहेत, 2 बहिणी आजही इतक्या उत्तमरित्या आईवडिलांना सांभाळतात की म्हणजे तिला मी खरंच मी सॅल्यूट करतो की मला खूप भारी वाटतं की अशी मैत्रीण आमची आहे. धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आपण समोर स्थानापन्न व्हावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. काही बिचारी अशराब, गरीब, मनाने असे एखाद्या शेळीसारखे असणारे काही जीव आहेत, त्यांना खूप यातना होतात, वेदना होतात आणि त्यांच्या तोंडून काय शब्द उमटतात ते
अनिताच्या बाबतीत मी कानाला खडा लावलेला आहे. कसं असतं की आपण कलाकार आहोत. एखादी कलाकृती आपल्याला आवडते, ती करावीशी वाटते, ती जगावीशी वाटते. मग आपण कथा वाचतो, कादंबऱ्या वाचतो, नाटकं वाचतो. आपल्याला असं वाटतं की एखादं नाटक वाचल्यानंतर त्यातलं एखादं पात्र आपण करावं, ते आवडलेलं असतं पात्र. माझं थोडं असं होतं की एखादं पात्र मला आवडलं नाटकातलं तर मी जगायला सुरुवात करतो. ते कसं बोलेल, कसं चालेल, त्याचा आवाज कसा असेल, ते रंगभूमीवर कसं वावरेल, लाईट्स, म्युझिक कशा असतील, घरी बायकोला मुलींना त्रास देतो डायलॉग बोलून 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 बोलून. एवढ्या सगळ्या 7-8 दिवसाच्या वर्किंग नंतर मी अनिताला ते वाचायला देतो आणि तिला म्हणतो की हे मस्त आहे, बघ मला करायचं आहे हे. आणि अर्ध्या तासात तिचा फोन येतो आणि मला म्हणते की मज्जा नाही. जे काही 7-8 दिवसाचं माझं अवसान असतं ते एका मज्जा नाही या शब्दामुळे सगळं गळून पडतं. मी शून्यात जातो, काही विचार येत नाहीत डोक्यात. ते पात्र कुठेतरी गायब झालेलं असतं, ते नाटक कुठेतरी गायब झालेलं असतं आणि हे एकदा नाही, हे वारंवार होतं. त्यामुळे कानाला खडा लावलाय की मी यापुढे आणि त्याला कुठलंही प्रोजेक्ट वाचायला देणार नाही. ते मी करणार आणि मग तिला बघायला बोलवणार. आणि त्या स्वतः काही प्रोजेक्ट घेऊन येते माझ्याकडे. एखादी कथा असेल, एखादं नाटक असेल तर ती मला वाचायला सांगते, अरे हे वाचून बघ, हे मस्त आहे, हे तुला भयंकर सूट होईल आणि हे तू उत्तम करू शकशील, असं खूप सांगते. मग मीही ते वाचतो, मलाही आवडतं. अरे यार खरंच मस्त आहे यार, हे मी करणार यार, सॉलिड आहे हे. आणि त्यानंतर हवं तर मी तुला मदत करते, मी तुला स्क्रीन प्ले लिहून देते, मी तुला नाट्य रूपांतर करून देते. हे सगळं होतं डिस्कशन. मग पुन्हा मी माझ्या स्वप्नांमध्ये जातो, पुन्हा ते जगायला लागतो, पुन्हा डायलॉग बोलायला लागतो, पुन्हा ते कसं बोलेल, कसं चालेल, हे सगळं करतो मी. पण त्यानंतर 1-2 महिना या विषयावर बोलणं होत नाही. अनिता तिच्या कामामध्ये बिझी राहते, टचूड चांगली गोष्ट आहे. पण मी जी स्वप्न बघितली आहेत ती खळकन पुन्हा एकदा तुटतात आणि पुन्हा मी शून्यात जातो. पुन्हा ते नाटक कुठेतरी हरवलेलं असतं, ती कथा हरवलेली असते, ते पात्र पुन्हा हरवलेलं असतं. तर अनिता, माझी एक रिक्वेस्ट आहे की तू कानाला खडा लाव एक, की यापुढे कुणालाही कसलीही कमिटमेंट करणार नाहीस. तू कमिट नको करू, तू डायरेक्ट कर, चालेल मला, पण कमिटमेंट नाही करायची कधीच. तीन सेकंदात जर ती काही बोलली नाही तर हा एक माझ्या नावावर जागतिक विक्रम. करेक्ट. आता काहीतरी बोलेल. हा, नाही काय नाही. थँक्यू सागर. थँक्यू सागर. हा एक भाग झाला, एक व्यक्ती झाली. अजून तुझ्या वागण्याने मुळापासून जिला स्वतःच्या अस्तित्वाबद्दल शंका निर्माण होऊ लागल्या आहेत अशी एक तुझी अत्यंत जवळची, कायम तुला भेटणारी एक अश्राफ हरणी येते, तिला भेट. तिच्या अंगावर जरी वाघिणीचे कपडे असले तरी ती हरिण आहे. आणि ज्या उत्साहाने तू मिठी मारलीस त्या उत्साहाने ती काही बोलून तुझ्या मनावर काही सांगायचं थाट थाट फाट फाट खडखड सुरूच करतो. काल अनिता घरी आली आणि आता दिवसभर शूटिंग केलेल्या माणसाने काय करावं, बॅग ठेवून श्वास घेऊन पाणी पिऊन वगैरे जरा गप्पा माराव्यात ना. तर तिने आल्या तिने माझ्यावर अटॅक केला. शर्मे, तू उद्या येणार आहेस ना गेस्ट म्हणून मला सरप्राईज द्यायला. आणि असं जर कोणी विचारलं, एक तर मी खोटं बोलणार आहे की मी नाही येणार आहे, पण जर कुणी असं हसत हसत तुमच्याकडे बघून जर हे विचारलं तर तुमची विकेट जाते. तुम्ही कसं कंट्रोल करा. आणि हसलं की गेलं ना, हसलं की आऊट झाला तुम्ही. तर मला असं वाटतं काल मी खूप एक ऑस्कर विनिंग परफॉर्मन्स दिलेला आहे. मी तिला म्हटलं, म्हणजे माझे ओठ असे जात होते मागे आणि मी हसणार होते, पण मी खूप कंट्रोल करून असं एकदम स्ट्रेट फेसने तिला विचारलं, कुठे ग? तर मला ते रात्रभर मेंटेन करावं लागलं. आणि ही बाई इतकी इम्पेशंट आहे, म्हणजे स्वतःचं सरप्राईज स्वतः कधी कुणी खराब करतं का ही इन्व्हेस्टिगेशन करते.
की मला कोण उद्या सरप्राईज द्यायला येणार आहे. तर ती इतकी रात्रभर इम्पेशंट होती की यार कुणाला बोलवलं असेल. आणि मग ती मला म्हणाली की यार शर्मे तुला बोलवायला हवं, कारण तू माझ्याबद्दल वाईट बोलणार नाहीस. मग आता तिचं म्हणणं खोटं पाडून टाक. खरं तर आज मला पहिल्यांदा हे जे मित्र आहेत तिचे, हे तिचे मित्र आहेत. ह्यांना मी पहिल्यांदा भेटले हिच्यामुळे. तर आमची मैत्री होतीये हळूहळू, अजून झाली नाहीये तेवढी. तर ह्यांनीच एके आत्ता सांगितलं याच्याबद्दल. हे मी बॅकस्टेज बसून ऐकत होते आणि मला हिची एक वेगळी साईड कळली आहे. कारण माझ्याबरोबर अनिता वेगळी आहे आणि ह्यांच्याबरोबर अनिता वेगळी आहे. कारण मी तिच्यापेक्षा लहान आहे, तर ती माझ्याबद्दल फार प्रोटेक्टिव्ह आहे. आणि मी पुण्याची आहे, तर मला ते सार्कॅझम आवडतं. म्हणजे हे म्हणत असतील अपमान वगैरे कमी कर वगैरे, पण मला मजा येते, कारण पुण्याच्या लोकांना ती सवय आहे सारख्या. तुला असं वाटतं की काही लोकांचा अपमान करायलाच हवा? हा, करायला पाहिजे. म्हणजे असं मध्ये मध्ये म्हणजे माझा करत नाही. खरं तर ती माझा असा फार अपमान करत नाही, कारण तिला ते एक फिलिंग आहे की मी मोठी आहे हिच्यापेक्षा आणि आय नीड टू प्रोटेक्ट हर, असं तिचं एक आहे. तर तिचं मध्ये मध्ये करते माझा अपमान, पण मी पुण्याची आहे ना, मग मी पण करते. अच्छा, अजून कोणाला काय वाटतंय कोणाबद्दल ते ऐक जरा. आणि आज आता तू कानाला खडाच्या मंचावरून सगळ्यांना सांगूनच टाक की तुझं नक्की हेअर ड्रेसरशी काय वाकडं आहे. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की काय वाकडं असू शकतं, पण ट्रस्ट मी, एकही हेअर ड्रेसरशी तिचं पटत नाही. आता परत तुम्ही मला म्हणाल की नाही सगळ्यांसमोर असं काय बोलतोय, पण मी जे आहे ते आज परखडपणे सांगणार आहे. प्रत्येक हेअर ड्रेसरशी काही ना काही कुरबुरी होतात. अर्थात त्या आपली हेअरस्टाईल कशी चांगली व्हावी यासाठीच असतात, पण तरी सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम आहे अनिता. म्हणजे तुझं ना मागच्या जन्मीचं काहीतरी असणार आहे की ते आता असं उफाळून बाहेर येत आहे. तर मला असं वाटतं की तुझे हेअर चालू असताना इतर वेळेला तुझी अत्यंत शांत असतेस, अत्यंत संयमी असतेस, अत्यंत हसत खेळत आपलं काम करतेस, इतरांबरोबरही तसंच काम करतेस. तर ते हेअर ड्रेसरने तुझ्या केसांना हात लावल्यानंतर तुझी एक दुर्गा होते आणि तू बारीक बारीक गोष्टींवरून असे दातोट खाऊन त्यांच्याशी बोलतेस. म्हणजे नॉट एव्हरीवन, पण जर चुकत असेल काही तर. त्यामुळे ही पिन अशी कशी लावतात का, काल अशी लावली होती का, असं करत जे बोलणं होतं, तर ते मला असं वाटतं की यू नीड टू काम युअर सेल्फ डाऊन. तर मी तुला एक असा सल्ला देईल की त्या बाबतीत तू कानाला खडा लाव. काय होतं नेमकं? मला असं वाटतं की काही बाबतीतलं मला कळतं. सगळंच कळतं कदाचित, असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला माझी कामं करायला आवडतात. तर हेअर अशी एक गोष्ट आहे की जी मला स्वतःला अशी काही करता येत नाही, पण ती कशी करायला हवी ते मला माहिती आहे. असं तुला वाटतं? असं मला वाटतं. तेही मी असं मला वाटतं इथपर्यंतच. आणि तेव्हा मी काहीच करत नसते. जेव्हा हेअर सुरू असतात तेव्हा मी काहीच करत नसते. तर त्यामुळे मी छोट्या छोट्या गोष्टी बघत असते आणि मला असं नेहमी वाटतं की पार्लरमध्ये गेल्यानंतर पार्लरवाल्या आणि हेअर ड्रेसर आपल्याला फसवतात. म्हणजे ते काहीतरी कशा फसवतात? म्हणजे जे प्रॉपर करायला पाहिजे ते उरकाउरकी करतात, ते बरोबर करत नाहीत, कामचलाऊपणा करतात. आणि माझ्या बाबतीत मला गृहीत धरलेलं आणि कामचलाऊपणा केलेला मला आवडत नाही. त्यामुळे मी सतत बघत असते आणि थोडंसं काहीतरी वेगळं झालं की काल तसं नव्हतं गेलं, काल असं गेलं होतं, असं कर, असं माझं होतं. आता तेव्हा मी खरं तर काहीतरी वेगळं करायला पाहिजे, वेगळीकडेच बघायला पाहिजे वगैरे, हे सगळं ठीक आहे. मी असले उपाय करूनही बघितले, पण माझं लक्ष जातंच. आणि कोणी माझ्या जवळ आलेलं, मला हात लावलेलं आणि ते मला नाही, काहीतरी होतं माझं आणि मी खूप इरिटेट होते आणि मग मी जरा आरडाओरडी करते. म्हणजे अनिता इतकी त्यांच्यावर खेकसत असते की जणू हिच्या ब्रेनचा MRI केला तर पिना निघतील, हेअर पिन्स. अशी चिडते की त्या अशा आत घालतात, पिना कुठेतरी गेल्या असतील ब्रेनमध्ये. एवढी जोरजोरात अनिता त्यांच्यावर ओरडते. ती आईसारखी वाटते, मोठ्या बहिणीसारखी वाटते. पण आई किंवा मोठी बहीण यांची काळजी काय असते माहिती आहे का, की आपली मुलगी किंवा आपली धाकटी बहीण योग्य वयात आली की तिचं लग्न जुळवून द्यायचं. उद्या त्यांच्यावरती जो प्रयोग झाला तो तुझ्यावरती होऊ शकतो. झालाय, होऊ शकतो नाही, चालाय माझ्यावर. लग्नाचा एक विचार मी करतेय हिच्यामुळे खरं तर. कारण हिचं असं आहे की लग्न कर बाबा, पटकन तू लग्न कर. आणि माझं लग्न झालं तर सगळ्यात आनंदी त्या मांडवात ही असणार आहे माझ्यापेक्षा जास्त. उमेशच्या बाबतीत तिने जे केलं ना, मॅट्रिमोनियल साईटवर प्रोफाईल वगैरे करणे, ते तिने माझ्याबरोबर सुद्धा केलेलं आहे.
म्हणजे मी तिला सरळ सांगितलं की अनिता मला अरेंज्ड मॅरेजमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, कारण मला ते काही पटत नाही अरेंज्ड मॅरेज वगैरे करणं. तर तिने मला एकदा रात्री बसून जवळजवळ अख्खी रात्र तिने मला पटवलं की कसं अरेंज्ड मॅरेज वाईट नाही आहे आणि मॅट्रिमोनियल साईटवर तुझं प्रोफाईल असायला हवं. तेव्हा मी तिला सांगितलं नाही, मी तुझं सगळं ऐकते, मी हे ऐकणार नाही. पण ती हट्टी आहे, तिने मला पटवलंच आणि माझ्यासमोर तिने एक माझं प्रोफाईल बनवलं, पासवर्ड तिच्याचकडे, अकाउंट तीच ऑपरेट करते. तर त्या अकाउंटवरून आम्ही काही मुलांना मेसेज केले आणि त्या मुलांचे काय रिप्लाय आले असतील, हा स्कॅम आहे, तुम्ही पैसे लुबाडण्यासाठी हे करताय. कारण कसा विश्वास बसेल की एक ॲक्ट्रेस प्रोफाईल बनवते मॅट्रिमोनियल साईटवर? नाही लोकांना विश्वास बसत. तर लोकांचे असे मेसेज, आम्ही पोलीस कंप्लेंट करू वगैरे, तुम्ही स्कॅम करताय, असं सगळं झालं. आणि मला सोशल मीडियावर मेसेजेस झाले की मॅम तुम्हीच आहात का, कोणीतरी तुमच्या नावाने अकाउंट केलं. म्हटलं झालं तुझ्या मनाप्रमाणे केलं, काय झालं बघ, ते आत्ता डिलीट कर, असं म्हणून तिला ते डिलीट करायला लावलंय. पण ती माझ्या लग्नाचे प्रयत्न करत असते. तर मी कानाला खडा असा लावलाय की मला जर कुणाला भेटायचं असेल जाऊन, तर मी भेटून आल्यावर सांगणार आहे, आधी सांगणार नाही. धन्यवाद, तुम्ही इथे आलात. थँक्यू. थँक्यू. प्रवास आज तू केलास, या प्रवासात खूप सहप्रवासी फार छान जमवलेस, तू खूप चांगले जमवलेस. परंतु काय होतं ना, या सगळ्या प्रवासामध्ये कामामुळे म्हणा, आपल्या विचारांमुळे, आपल्या स्वभावामुळे कधी कधी आपल्या काही गोष्टी राहून जातात, बोलायच्या, सांगायच्या, कबूल करायच्या, किंवा आपण काही कानाला खडे लावायचे भविष्यात, ते राहून जातात. तर काय बोलशील? मी बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच लोकांना गृहीत धरते. विशेषतः माझे खूप जवळचे मित्रमैत्रिणी, किंवा बऱ्याचदा असं होतं की ही व्यक्ती माझ्या जवळची झाली आहे असं समजून मी बऱ्याचदा त्यांच्याशी काहीही बोलते, कसंही बोलते. अवमान करायचा कुणाचा असं काही मनात नसतं. त्या क्षणी ती मजा वाटते मला आणि मी बोलते काहीतरी. आता काहीतरी बोलणं आणि त्याची मजा घेणं हे काही इंटेन्शन नसतं बऱ्याचदा. पण गेल्या काही दिवसात मी पाहिलं आहे की राग येतो लोकांना आणि माझी मजा नाही समजू शकत. आणि हा आता माझा नवरा चिन्मय मला नेहमी म्हणतो की जेव्हा तू नाशिकहून मुंबईत आलीस तेव्हा तू वेगळी होतीस आणि आता तू वेगळी आहेस. तर आता तू वेगळी आहेस म्हणजे मी काय आहे, तर हा सरकॅझम, हे उद्धटपणे बोलणं, हे कोणाचा तरी अवमान करणं, आणि हे मला असं वाटतं की हे मी ढाल बनवलेलं आहे. माझ्यापर्यंत माणसं येऊ नयेत, कोणी मला हात लावू नये म्हणून मी माझ्या अवतीभोवती बनवलेली ही ढाल आहे. पण अनफॉर्च्युनेटली याच्यामुळे अनेक लोक दुखावली जातात. आणि चिन्मयला भेटलेली मी पुन्हा व्हायचं झालं तर आता ते शक्य नाही. आता माझ्यात सुधारणा झाली तर मी अजून काहीतरी वेगळी होईन. चुका करण्याबद्दल मला कधी वाईट नाही वाटलं. चुकते मी, अनेकदा चुकते. कधीतरी असं वाटतं की हे नाही करू. जसं की सागरनी सांगितलं की हो, मी सागरला या बाबतीतला त्रास दिलाय. आणि विशेषतः सागर सारखा माणूस जो अति सेन्सिटिव्ह आहे आणि त्या क्षणी त्याला काहीतरी सुचवणं हे तो इतकं सिरियसली घेतो, इतकं मनापासून मैत्रीण म्हणून माझं काहीतरी ऐकतो. पण माझ्यासाठी ते तितकं लाईटली नसतं. बऱ्याचदा मी विचार केलेला असतो पण नाही जमत कामानी. तर त्याचं म्हणणं बरोबर आहे, त्याचा राग अगदी मला मान्य आहे. ह्या सगळ्यांचा राग मला मान्य आहे. कसं थांबवू मला माहिती नाही. प्रयत्न करेन मी कानाला खडा लावायचा. आणि
या सगळ्या ह्याच्यात असं होतं की अनेक माणसं चिडतात, खरंच दुखावली जातात, तर त्यांना दुखवणं असं काही खरंच हेतू नाही. ती माझी माणसं आहेत, ती माझ्या जवळची आहेत आणि माझं प्रेम आहे त्यांच्यावरती, एवढंच सांगेन. पण मी माझ्या बाजूने प्रयत्न करेन हे माझा हा स्वभाव बदलण्याचा. ती जर बदलली तर ती आम्हाला आवडणारच नाही, त्यामुळे ती जशी आहे तशीच तिनं राहावं, नाहीतर ती दुसरी अनिता असेल आमच्यासाठी. आणि ती बदलली तर ती म्हणते की मी लोकांच्या जवळ जाणार नाही, उलट आम्हीच तिच्यापासून लांब होऊ, आम्हाला नाही आवडणार तू अशी अपमान करणारी अनिता. पण ती चांगल्या अर्थानं आमचा अपमान करते, तू तशीच राहा, प्लीज बदलू नकोस. मला वाटतं ही तुझी माणसं फार लांब राहू शकत नाहीत तुझ्यापासून, त्यामुळे आपण त्यांना जवळ बोलूया ना. येस, या या. आज पाहुणी म्हणून आलेली ही व्यक्ती एरवी लोकांवर धडाधडा शब्दांच्या गोळ्या झाडते आणि तिच्या मनात आहे तेच लोकांना पटवून देते. फक्त पटवून देते असं नाही तर गळी उतरवते. पण आज मात्र तिला निरुत्तर करतील असे अनेक कानाचे खडे या मंचावरती फोडले गेले आणि तिच्या तमाम मित्रमंडळींना मनापासून आनंद झाला. पण एक घडलं, आपल्याला मात्र आपली ही लाडकी कलाकार वेगळ्या पद्धतीने कळली. त्यामुळे मनात असलेले कानाचे खडे पटापट फोडा, मोकळे व्हा आणि याच नोटवरती आपण निरोप घेऊया. भेटूया पुढच्या भागात. पाहत राहा पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स नेरोलॅक हेल्दी होम पेंट्स आणि क्लिनिक प्लस शॅम्पू. एक मिनिट. हिला राधिका म्हणून अख्खा महाराष्ट्र ओळखतो, पण खरी अनिता काय हे सांगायला आम्ही इथे आलोय. तर मला असं वाटतं की एक खूप महत्वाची गोष्ट राहिली आहे हिच्याबद्दल सांगण्याची. अनिताला जर तुम्हाला खरं तिच्या स्पिरिटमध्ये बघायचं असेल तर तिला डान्स करताना बघावं. हा, कारण डान्स करताना तिच्या चेहऱ्यावर जे भाव असतात, म्हणजे आपण गोविंदाबद्दल जे बोलतो की गोविंदा चेहऱ्याने आधी नाचतो आणि मग बॉडीने नाचतो, तर अनिताच्या चेहऱ्यावर जी मस्ती मजा असते ना डान्स करताना, ती ढच्चर डान्स करते. अरे म्युझिक लावा ना ताबडतोब, बघूया ना आपण.